1 फेब्रुवारी 2026ला देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्यांदा अर्थसंकल्प मांडत 2026-27साठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासह मुंबई, पुणे आणि नागपूरसाठी दिलासादायक बातम्या आहेत. मुंबई, पुणे आणि पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे देशाच्या जीडीपीत मोठी वाढ होईल असा सरकारचा अंदाज आहे. मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर ग्रोथ हबसाठी प्रत्येकी 5 वर्षात 5,000 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. हातमाग आणि खादी उद्योगांना चालना देण्यासाठी राष्ट्रीय हातमाग धोरणे राबवले जाणार आहे. महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेतून खादीच्या उत्पादन, प्रशिक्षण आणि विक्रीला प्रोत्साहन दिले जाईल. एक जिल्हा एक उत्पादन या योजनेवर विशेष भर देण्यात आला आहे. क्रीडा साहित्यात डिझाईन आणि उत्पादनासाठी नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. MSME आणि सूक्ष्म उद्योगांसाठी स्वावलंबी भारत निधी तयार केला जाणार आहे. टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील तरुणांना अल्पकालीन प्रशिक्षण देण्यासाठी नवे मॉड्युलर अभ्यासक्रम सुरू होतील. मालवाहतुकीसाठी समर्पित फ्रेट कॉरिडॉर उभारले जाणार आहेत. दानकुनी ते सुरत बंदर जोडणारा फ्रेट कॉरिडॉर उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या टियर 2 आणि टियर 3 शहरांच्या विकासासाठी 11.2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून पुढील वर्षी ती 12.2 लाख कोटींवर नेण्यात येणार आहे. देशभरात 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारले जाणार आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बेंगळुरू आणि चेन्नईपर्यंतचे मार्ग समाविष्ट आहेत. सी प्लेन उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येणार असून वाराणसी आणि पटना येथे अंतर्गत जलमार्ग विकसित केला जाणार आहे. विकसित भारत या संकल्पनेसाठी एक उच्चस्तरीय बँकिंग समिती स्थापन केली जाणार असून एकूणच या अर्थसंकल्पातून पायाभूत सुविधा, उद्योग, रोजगार आणि शहर विकासावर मोठा भर देण्यात आला आहे.